रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर आता भारत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना भारतात येण्याचे आमंत्रण देण्याच्या तयारीत आहे. हे भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक महत्त्वाचा बॅलन्सिंग ऍक्ट मानले जात आहे. म्हणजेच भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांची समान पातळीवर संबंध ठेवू इच्छित आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्लादिमीर झेलेन्स्की यांचा भारत दौरा जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतची अंतिम तारीख अजून ठरलेली नाही. अनेक आठवड्यांपासून भारत सरकार युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाशी या संदर्भात संपर्कात आहे असंही सांगण्यात येत आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये आधी मॉस्को आणि त्यानंतर लगेच कीव दौरा केला होता. त्यावेळी भारताची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं होतं की भारताची नीती तटस्थ राहण्याची नाही तर शांततेच्या बाजूने उभे राहण्याची आहे. झेलेन्स्की यांचा भारत दौऱ्याचा वेळ अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संभाव्य शांतता योजनेचा परिणाम तसेच युक्रेनमधील अंतर्गत राजकीय परिस्थिती यांचाही विचार केला जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा.